काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यापूर्वीच विलीनीकरणाचा प्रस्ताव 2024च्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच दिली होती ऑफर। शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुद्धा दिली होती ऑफर, मात्र पवारांनी अध्यक्षपदाची ऑफर नाकारल्याची माहिती। नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। विधान परिषद निवडणुकीमध्ये विश्वासात न घेता उमेदवार दिल्याची तक्रार। अर्ज मागे घेताना सुद्धा कल्पना न दिल्याची तक्रार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पक्षातील नेत्यांना कडक इशारा। पक्षात कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप सहन करणार नाही, पक्षाची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। सुनेत्रा पवारांकडून तंबी। सुनेत्रा पवारांचं नेतृत्व बळकट करण्यासाठी 80व्या वर्षी भुजबळ मैदानात। उत्तम कबड्डीपटू म्हणत वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये तटकऱ्यांची फटकेबाजी, तर राजकारणाचा खेळ करू नका, भुजबळांकडूनही प्रत्युत्तर। मंत्रिपदावरून धनंजय मुंडेंची खदखद। आपण सुद्धा टीममध्ये मात्र 12वा खेळाडू, नंबर कधी लागणार माहीत नसल्याचं मुंडेंचं विधान। आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन आजपासून कर्जमाफीतील जाचक अटींविरोधात एल्गार। पंढरपूरमध्ये नामदेव पायरीवर अन्नत्याग आंदोलन, प्रशासनाकडून अद्याप आंदोलनाची परवानगी नाही। भंडारा आणि बुलढाण्यामध्ये पाण्याचा ठणठणाट। भंडाऱ्यामध्ये 10 टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा, तर बुलढाण्याच्या साखळी बुद्रुक गावामध्ये 25 दिवसांनंतर नळाला पाणी। नागरिकांचं ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण। कोल्हापूर शहरावर पाणी संकट येण्याची शक्यता। काळंबावाडीमधील पातळी घटल्यानं पाईपलाईनद्वारे होणारा पाणी पुरवठा गुरुवारपासून पूर्णपणे बंद। कळंबा तलावानं सुद्धा गाठला तळ। नाशिकमध्ये कांदा खरेदीमध्ये महाघोटाळा। पोर्टलवर दाखवलेली खरेदी आणि प्रत्यक्ष गोदामातील साठ्यामध्ये तब्बल 24,749 टनांची तफावत। सप्टेंबर 2025ला अहवाल देऊनही कारवाई अजूनही नाही। बोंदू खरात प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता। आज शासकीय आदेश निघण्याची ही शक्यता। ₹370 बिर्याणीनंतर प्रणित मोरेचा शो पुन्हा एकदा वादात। MBBSची तरुणी सेजल पवारची शोमध्ये अश्लील शेरेबाजी। ट्रोलिंगनंतर तरुणीनं सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलीट केले। सांगली शहरामध्ये खंडणीच्या वादामधून 14 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या। घराबाहेर मोबाईलवर गेम खेळत असताना अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यामध्ये झाडली गोळी। अमेरिकेकडून इराणवरील नियोजित हवाई हल्ले रद्द। डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर निर्णय। ट्रम्प यांची माहिती, तर अंतिम स्वाक्षरी होईपर्यंत इराणची सागरी नाकेबंदी पूर्णपणे लागू। ट्रम्प यांचा इशारा। आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांची CID कडून रात्री तब्बल 6 तास कसून चौकशी। कथित बनावट स्वाक्षरी संदर्भात चौकशी। विधानसभा विरोधी पक्षनेते निवडीदरम्यान बनावट स्वाक्षरीचा आरोप आहे।